नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. लेट्स स्टार्ट an appreciation of the poem Song of the Open Road, section 2nd, poetry. (2.1) Song of the Open Road by Walt Whitman. We were already studied this poem. I hope all my dear students are understand it. Today we are going to learn appreciation of this poem. The appreciation is very important for us, not only for exam but also our life. It is one of the skill how to appreciate one of the thing, one of the poem, one of the written uh, document. Section secondary is the poetry and appreciation. It has 14 marks. Let's see the pattern of this section. Section 2nd, poetry. Question number 3. Read the given extract and do the activities that follow. It has 10 marks. Question number 3b, appreciation of the poem. It has 4 marks. In this section, appreciation of the poem, question number 3b, any 4 points we should write. There are so many points, but we can choose any 4 among them. Appreciation and the comprehension, both concepts are very important for poetry section. Question number 3, read the given extract. दिलेलं एक्स्ट्रॅक्ट वाचा. डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. दिलेले जे काही कृती आहे ते पूर्ण करा. 10 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 3A आहे. यामध्ये एकूण 5 ॲक्टिव्हिटी आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 3 ॲप्रिशिएशनसाठी आहे. क्वेश्चन नंबर 3B, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम याने 4 पॉईंट्स. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 97 या इथे एक प्रश्न त्यांनी दिलेला आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 5A5 नंबर 1, विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स राईट अ पोएटिक ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. इथे जे पॉईंट्स दिलेले आहेत अबाउट द पोएम, टायटल, पोएट, या ज्या पॉईंट्स आहेत त्यामधून आपल्याला फक्त 4 पॉईंट्सचा उपयोग करून ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. 4 पॉईंटला 4 मार्क्स त्यांनी दिलेले आहेत. लेट्स गो टू लर्न हाऊ टू राईट ॲन आयडियल ॲप्रिशिएशन. चला तर मग बघूयात आपण ॲप्रिशिएशन कसं लिहायचं. नंबर 1 पॉईंट, अबाउट द टायटल, पोएम, द पोएट. याचा अर्थ कवितेचे शीर्षक म्हणजे नाव, कविता आणि कवीविषयी माहिती आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. आता जो लेसन आपण अभ्यासलेलो, जो पोएम आपण अभ्यासलेलो आहोत त्यामध्ये टायटल सॉन्ग ऑफ द ओपन रोड. मी शिकवत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे सॉन्ग आणि ओपन रोड या 2 कन्सेप्टचा वापर करून त्यांनी आपल्याला मोटिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॉन्ग रिप्रेझेंट जॉयनेस, हॅपीनेस, म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट करतं ते. आणि सॉन्ग ऑफ द ओपन रोड फ्रीडम, इक्वॅलिटी, मोबिलिटी या गोष्टी दर्शवण्यासाठी, सांगण्यासाठी, मोटिवेट करण्यासाठी त्यांनी वापरलेलं आहे. तसं अबाउट द टायटल आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. पोएम कसं आहे, आता या पोएमचा प्रकार कोणता आहे यामध्ये लिहायचं. आता पोएम कसं आहे, सिम्बॉलिक टाईप आहे त्याचा. पोएट, आता वेल नोन पोएट आहे, एसेइस्ट आहे, ड्रामाटिस्ट आहे, फादर ऑफ द वर्स, फ्री वर्स, ह्या सगळ्या कन्सेप्ट. आता इथे मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या सगळ्या उत्तरं आपल्याला आपल्याच पुस्तकामध्ये कोणत्या सेक्शनमध्ये आपल्याला वाचायला म्हणजे मिळालेले आहेत, म्हणजे वाचलोत आपण असं. तर तो सेक्शन आहे अबाउट द पोएट, म्हणजे वॉल्ट विटमॅन वगैरे, पेज नंबर 94. त्याचा फोटोसुद्धा तिथे आहे. त्या सगळ्या भागामध्ये इथे दिलेलं आहे बघा. माझ्या मते ॲप्रिशिएशनचा 50% जो काय
आन्सर आहे तो अवेलेबल असतो या सेक्शनमध्ये, या भागामध्ये. पुस्तकाच्या 94 पेजवर तुम्ही वरच्या बाजूला जो काही आपण लेखकाबद्दल सगळी माहिती दिलेलं आहे तिथेच पोयम, पोएट, टायटल या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे आपण तो भागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असल्यामुळे अभ्यास करत असताना तो जरा व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचा. पुढचा पॉईंट आहे, द नेक्स्ट पॉईंट इज थीम ऑफ द पोएम. आपण थोडासा विचार जर केला, इयत्ता 10वीला आपण ॲप्रिशिएशन लिहिलेलो आहोत. ॲप्रिशिएशन म्हणजे शिकलेलो आहोत. त्यामध्ये जे पॉईंट्स होते, आता ज्यावेळी सिलॅबस पॅटर्न ज्यावेळी बदलले त्यांनी, ॲक्टिव्हिटी शीट पॅटर्न पूर्वी 10 मार्कासाठी असलेला 5 मार्कासाठी त्यांनी तो ठेवलेला होता. त्यामध्ये अर्धा अर्धा, 1 आणि 2 असे 5 मार्कासाठी त्याची विभागणी केलेली होती. त्यामध्ये टायटल, पोएट याला अर्धा अर्धा मार्क. पण इथे मात्र टायटल, पोएम, पोएट हा एकच पॉईंट त्यांनी करून त्याला 1 मार्क दिलेला आहे. थीम ऑफ द पोएम तिथे पण होता, इथे पण आहे, पण इथे 1 मार्कासाठी दिलेलं आहे. कवितेचा आशय काय, म्हणजे नेमकी कविता कशावर आधारित आहे, त्याचा नेमका आशय काय आहे, या पॉईंटमध्ये ते लिहिता आलं पाहिजे आपल्याला. द नेक्स्ट पॉईंट इज पोएटिक स्टाईल, म्हणजे काव्याची शैली कोणती आहे. लँग्वेज, कोणत्या लँग्वेज त्याच्यामध्ये वापरलेलं. पोएटिक डिव्हायसेस, कवितेचे जे साधने आहे त्यामध्ये आता टाईम पे, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच हे कोणते आहेत, हे पॉईंट त्या सगळे कवर करता आला पाहिजेत. स्पेशल फीचर्स काय आहेत, हे खास वैशिष्ट्ये काय आहेत. आता वन ऑफ द स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम इज दिस पोएम इज रिटन इन पर्सनल प्रोनाउन नरेशन. आता हे याचं एक स्पेशल फीचर आहे. आणि दुसरं एक स्पेशल फीचर म्हणजे काय, लास्ट स्टांजा इज रिटन इन पॅरेंथेसिस, म्हणजे कंसामध्ये दिलेलं आहे. हे एक स्पेशल फीचर आहे. असे आपल्याला, कारण या पॉईंट्सचा उपयोग करण्यासाठी आपल्याला ती कविता त्या सगळ्या गोष्टींनी समृद्ध असते. नेक्स्ट पॉईंट इज मॉरल. मॉरल म्हणजे आपण तात्पर्य म्हणू किंवा नैतिक धडा म्हणू, यामधून आपल्याला शिकण्यासाठी काय मिळालं. नेक्स्ट पॉईंट इज ऑपिनियन. ऑपिनियन म्हणजे मत, अभिप्राय. आता लास्ट याच्यामध्ये एक पॉईंट होता, व्हाय डू यू लाईक दिस पोएम, व्हाय डू यू डिसलाईक दिस पोएम, का तुम्हाला आवडलं आणि का आवडलं नाही, त्याचाच अर्थ आपली ओपिनियन. ओपिनियन म्हणजे आपलं मत आणि या कवितेबद्दलचा आपला अभिप्राय काय असेल, म्हणजे ही कविता आपल्याला कशी वाटली हे ते आपल्याला, म्हणजे इट्स वन ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स. आपल्याला एक वैयक्तिक माहिती त्यामध्ये म्हणजे त्या कवितेविषयी द्यायची आहे. These are the points. We should use these points to write appreciation. आपण या पॉईंटचा उपयोग करून ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला या सगळ्या पॉईंट्स समजलेल्या असतील, म्हणजे कोणत्या पॉईंट्समध्ये आपण काय लिहायचं. आता लेट्स गो टू टेक ॲन एक्झाम्पल अँड वन ऑफ द आयडियल आन्सर. ओके, सी द फर्स्ट पॉईंट इज, आता आपण काय केलेलं आहे, टायटल, पोएम आणि पोएट हे मी तिन्हीच एक थोडंसं एकाच पॉईंटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येकी सेपरेट केलं आहे. टायटल, आता हा जो पोएम आहे याचं टायटल कसं आहे, द टायटल ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अ सिम्बॉलिक. आता लिहित असताना आपण फक्त वाचन करा, वाचन जास्तीत जास्त करा, जेणेकरून आपलं ते पाठच होऊन जाईल. पाठ करायची गरज भासणार नाही, फक्त वाचत असताना थोडंसं समजून वाचून घ्या. आता इथे द टायटल इज द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, हे काही पाठ करायची गरज नाही, किंवा लिहित असताना परत एकदा म्हणजे काय असं फारसं विचार करायची गरज नाही. इज अ सिम्बॉलिक मात्र महत्त्वाचं आहे, म्हणजे हे प्रतिकात्मक कविता आहे, त्यामुळे इज अ सिम्बॉलिक हे उत्तर लिहित असताना हे शब्द मात्र यायलाच पाहिजे आणि त्याचं स्पेलिंगसुद्धा बरोबर असलं पाहिजे. इट इंडिकेट्स फ्रीडम इन द टायटल ऑफ द पोएम. या पोएमच्या शीर्षकामध्ये काय इंडिकेट होतं, काय निदर्शनास येतं, काय निर्देश करतं, ते इंडिकेट करतं फ्रीडम, स्वातंत्र्य. द वर्ड सॉन्ग इज सिम्बॉल ऑफ जॉय. नक्कीच सॉन्ग हा जो शब्द आहे काय सिम्बॉल आहे, ते कशाचं, जॉय, हॅपीनेस, आनंदाचं सिम्बॉल आहे. वर्ड्स ओपन रिप्रेझेंट फ्रीडम. आता ओपन रोड जो आहे तो काय रिप्रेझेंट करतं, फ्रीडम, डेमोक्रॉसी, इक्वॅलिटी, मोबिलिटी, एवढं आपल्याला सांगता आला पाहिजे. वाल्ट विटमॅन वॉज ऑल्सो ॲन एसेइस्ट. ही इज नोन ॲज फादर ऑफ फ्री वर्ड्स. आता पुढे पोएम बघा, द पोएम रिटन इन द फॉर्म ऑफ नरेशन, पर्सनल प्रोनाउन. इट इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम ऑल्सो. इट इज अ पार्ट ऑफ कलेक्शन ऑफ पोएम्स लीव्स ऑफ ग्रास रिटन बाय द वेल नोन पोएट वाल्ट विटमॅन. नेक्स्ट, पोएट वाल्ट विटमॅन इज ऑल्सो नोन ॲज essayist, dramatist, journalist. He is known as the father of free verse. Like that, we should
कम्प्लीट दिस पॉईंट. अशा प्रकारे आपण हे पॉईंट कम्प्लीट करता आला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज द थीम ऑफ द पोएम. या कवितेचं आशय काय. आता कसं लिहू शकतो आपण. वी शुड राईट लाईक दॅट फ्रीडम, जॉय, इक्वॅलिटी अँड मोबिलिटी आर द मेजर थीम ऑफ द पोएम. दिस पोएम कन्वेज द नरेटर जॉय अँड डिलाईट. हे पोएम काय कन्वे करतं. लेखकाचं आनंद आणि मजा इन बिईंग ऑन द ओपन रोड. हिज लव फॉर फ्रीडम आणि त्यांचं जे काय स्वातंत्र्य यावरचं प्रेम त्याने दाखवलेलं आहे. दिस पोएम एनकरेजेस द रीडर्स टू एन्जॉय द फ्रीडम. वाचकांना स्वातंत्र्य एन्जॉय करायला एनकरेज करतं, प्रोत्साहित करतं. टू कंटिन्यू द जर्नी ऑफ लाईफ हॅपीली इन स्पाईट ऑफ ऑल द ट्रबल्स इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये असंख्य संकट असूनसुद्धा आपण आपलं जीवन कसं आनंदी जगायला पाहिजे हे आपल्याला ही पोएम शिकवतं. आपलं जर्नी ऑफ लाईफ जे आहे ते कंटिन्यू आपण चालू ठेवायला पाहिजे हे आपण यामधून शिकतो. हे जे आशय आहे ते आहे. इट इज द थीम ऑफ द पोएम. नेक्स्ट पॉईंट इज द पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हाइस. आता 10वीमध्ये सगळे पॉईंट्स वेगवेगळे होते. इथे मात्र एका पॉईंटमध्ये 3 पॉईंट त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे एकाच मुद्द्यामध्ये 3 मुद्दे त्यांनी समावेश केलेले आहेत. आता पुढचा जो भाग आहे तो द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल. आता यामधली जी भाषा ती खूप साधी सोपी आहे. द पोएम इज रिटन इन द 3 वर्ड्स. देर इज नो राईम स्कीम अँड लेंथ ऑफ लाईन्स इज नॉट इक्वल. तिथे कुठलेच राईम स्कीम वापरलेलं नाही कारण हे फ्री वर्स टाईप पोएम आहे. कोणतीच लाईन इक्वल नाही आहे तिथे. म्हणजे सगळे जे स्टांजाज आहेत ते प्रत्येक स्टांजा वेगवेगळ्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मात्र रिपिटेशन, मेटाफर, इन्व्हर्जन आर द फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन दिस पोएम. एवढे भाषेचे अलंकार यामध्ये वापरलेले आहे. म्हणजे आता पोएटिक स्टाईल कसं आहे, व्हेरी सिम्पल आहे. लँग्वेज नंतर 3 वर्डमध्ये लिहिलेलं आहे. राईम स्कीम त्यांनी वापरलेलं नाही. पोएटिक डिव्हाइस म्हणून फिगर ऑफ स्पीच त्यांनी रिपिटेशन, मेटाफर, इन्व्हर्शन वापरलेलं आहे. असं आपण या पॉईंट्समध्ये लिहू शकतो. तसं पाहिलं तर ॲप्रिशिएशन खूप सोपं असतं आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो, वाचन जास्त केल्यामध्ये लक्षात येतं आणि लिहायला पण सोपं होतं. आता याचे स्पेशल फीचर्स काय आहेत बघा, खास वैशिष्ट्ये. द पोएम इज रिटन इन फर्स्ट पर्सन नरेशन. प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये जे काय याच्यामध्ये बोललेलं आहे ते एका व्यक्तीने म्हणजे प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये याचं लेखन केलेलं आहे. यूज ऑफ पॅरेंथेसिस in the last stanza is written in the bracket in which the speaker admits that. शेवटच्या कडव्यामध्ये पॅरेंथेसिस म्हणजे कंसामध्ये त्यांचा वापर केलेला आहे. स्पीकर त्यामध्ये ॲडमिट करतो दॅट ही कॅनॉट फ्री हिमसेल्फ. तो मान्य करतो स्वतःला, तो फ्री समजत नाही फ्रॉम द बर्डन ऑफ स्वीट मेमरीज इन हिज लाईफ. आता जगी सर्व सुखी असे कोण आहे रे, असं आपण आता म्हणायला काही हरकत नाही. कारण जगामधील प्रत्येक मनुष्यप्राणी जे आहे प्रत्येकाला काही ना काही अडचणी, काही ना काही समस्या असतात. गरीब श्रीमंत असं काही भागच नाही याच्यामध्ये. प्रत्येकाला काही अडचणी, संकट, समस्या, चिंता, काळजी या गोष्टी असतात. पण स्पीकरसुद्धा यामधला जो काय पोएट आहे, स्पीकर आहे, तो काय करतो, स्वतःला मान्य करतो ही कॅनॉट फ्री. तो सुद्धा यामधून सुटलेला नाही फ्रॉम द बर्डन ऑफ स्वीट मेमरीज इन हिज लाईफ. त्यांच्या जीवनातल्या सुद्धा काही मेमरीज असे आहेत की ते बर्डन आहे त्यांचा, ते त्यांचाही आहे आणि काही दुःखद घटना आणि सुखद घटना दोघांचं आहे. त्यामुळे ते दोघांपेक्षा आपण वेगळं आहे असं ते म्हणत नाही, ते मान्य करतात स्वतःला. दिस इज द स्पेशल फीचर ऑफ दिस पोएम. हे स्पेशल फीचर आहे. आता मॉरल काय आहे यामधून. आता नीतिमत्ता, नीतिकथा अशा गोष्टी आपण म्हणतो. पण नीती म्हणजे नेमकं काय, मॉरॅलिटी म्हणजे शिकायला काय मिळालं आपल्याला, नीती काय मिळालं आपल्याला बघा. द पोएम टीचर्स अस टू कंटिन्यू द जर्नी ऑफ द लाईफ. कविता शिकवतं आपल्याला, काय शिकवतं की आपण आपलं जीवन हे चालू ठेवलं पाहिजे, जगण्याचा प्रयत्न करतच राहिला पाहिजे. कारण जे एक हिंदीचं खूप छान गाणं आहे, जीवन सुख दुःख का संगम आहे. हे जीवन हे सुखदुःखांचं संगम आहे. आपण जगत राहिलं पाहिजे, कुरकुर न करता पाऊल टाकत राहायला पाहिजे.
आणि मागचा दिवस विसरून उद्याच्या दिवसाचा आस मनी ठेवून आजचा दिवस आपण जगला पाहिजे. त्यामुळं पोएम काय शिकवतं आपल्याला, तर पोएम टीचर्स अस टू कंटिन्यू द जर्नी ऑफ द लाईफ. आपलं जीवनाचा जो काही प्रवास आहे तो कंटिन्यू ठेवला पाहिजे. इट टीचर्स अस टू एन्जॉय द फ्रीडम. आणि आपल्याला काय शिकवतं हे, आपण आपलं जे काय आनंद आहे, स्वातंत्र्याचा आनंद घेत राहिला पाहिजे. टू बी ऑप्टिमिस्टिक, आणि ते सतत सतत आपण घेत राहिला पाहिजे, असं मॉरल यामधून आपल्याला मिळतं. म्हणजे जेणेकरून आपल्याला काय करता येईल, अशा प्रकारे ॲप्रिशिएशन म्हणजे नेमकं काय, एक आपल्याला समजण्यासारख्या भाषेमध्ये सांगायचं झालं की एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती मिळवणं. आता टायटल, पोएट, पोयम, त्यामधली भाषा, त्यामध्ये वापरले जाणारे कवितेचे साधनं, त्यामधचे आशय, त्याच्यामधून नीतिकथा, म्हणजे त्यामधून जे काय आपल्याला शिकायला मिळतं ते, आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच त्याचं ॲप्रिशिएशन. म्हणजे आपण एक उदाहरणादाखल किंवा एक विनोदाने म्हणायचं झालं तर कवितेचा आपण पोस्टमॉर्टम केल्यासारखंच होतं. आता शेवटचा जो असतो तो ओपिनियन. आता सगळं झालं, पोएम कोणता आहे, पोएट कोण आहे, लँग्वेज कशी आहे, स्पेशल फीचर्स काय आहेत, थीम काय आहे, मॉरलिटी काय आहे त्यामध्ये, ते सगळं आपण समजलं. पण आता लास्टला जो आहे, आपल्याला काय वाटतं बाबा याबद्दल, फ्रीडमबद्दल काय वाटतं, जॉयनेसबद्दल काय वाटतं, ओपन रोडबद्दल काय वाटतं, जर्नी ऑफ लाईफबद्दल आपल्याला काय वाटतं. मग लँग्वेज म्हणजे नेमकं आपल्याला आपल्या जीवनाशी संलग्नित करण्यासाठी वापरलं जाणारी ती एक कम्युनिकेशनची साधन आहे. मग आता याबद्दल आपलं अभिप्राय काय, मत काय आहे, त्यासाठी आपण पर्सनल रिस्पॉन्सचा हा जो क्वेश्चन आहे तो लिहायला म्हणजे पाहिजे. शेवटचा पॉईंट आता इथे कसं लिहू शकतो आपण, आय थिंक द पोएम इज नाईस. मला वाटतं पोएम खूप छान आहे, बिकॉज इट इज मोटिवेट अस. आपल्याला ते प्रेरित करतं, इन्स्पायर अस. इट गिव्ज अस कॉन्फिडन्स. हे आपल्याला काय करतं, आत्मविश्वास देतं. अँड टीचर्स अस हाऊ टू कंटिन्यू द जर्नी ऑफ लाईफ हॅपीली विथ कॉन्फिडन्स. आत्मविश्वासाने आपण आपलं जीवन कसं जगायला पाहिजे हे आपल्याला शिकवतं. इट इज अ व्हेरी नाईस पोएम, व्हेरी गुड पोएम, बिकॉज इट इज अ व्हेरी इन्स्पिरेशनल पोएम, मोटिवेट अस टू go to live our life, to continue our जर्नी ऑफ लाईफ. आपल्याला आपलं जीवन कंटिन्यू करायला मदत करतं. अशा प्रकारे आपण याचे ॲप्रिशिएशन पाहिलेलो आहोत. म्हणजे मी आशा करतो, आय होप ऑल माय डिअर स्टुडंट्स आर एबल टू अंडरस्टूड धिस पोएम अँड द ॲप्रिशिएशन ऑफ दिस पोएम. इट इज व्हेरी गुड अँड नाईस पोएम फॉर अवर दिस सिलेबस. सो बी स्टडियस. त्यामुळं तुम्ही अभ्यासू व्हा. राईट डाऊन दिस ॲप्रिशिएशन इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये परत एकदा ही ॲप्रिशिएशन लिहा अँड रीड अगेन अँड अगेन अँड अंडरस्टँड मोर अँड मोर. जास्तीत जास्त ते समजून घ्या, तुमच्या वहीमध्ये परत एकदा लिहून ठेवा. आणि या सगळ्या पॉईंट्सचा म्हणजे आधारे ते न बघता लिहिता येते का याचाही प्रयत्न करा. आय होप, मला आशा आहे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय.